सर्व काही मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक वास्तूची माहिती घेणार आहोत जी फक्त महाराष्ट्राचाच नाही तर आता संपूर्ण जगाचा अभिमान बनली आहे. होय, आपण बोलतोय पुरंदर किल्ल्याबद्दल. हा केवळ एक किल्ला राहिला नसून आता त्याला जागतिक स्तरावर एक खूप मोठी आणि मानाची ओळख मिळाली आहे. चला तर मग सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याचा गौरवशाली इतिहास आणि त्याला नुकत्याच मिळालेल्या या जागतिक सन्मानाबद्दल जाणून घेऊया. आजच्या या प्रवासात आपण 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पहिले म्हणजे याला मिळालेला युनेस्को दर्जा, दुसरे या वास्तूचा सखोल इतिहास, तिसरे म्हणजे ट्रेकिंग आणि किल्ल्यावरील प्रमुख आकर्षणे, आणि शेवटी एक अतिशय उपयुक्त ट्रॅव्हल गाईड. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, प्रतिष्ठेची युनेस्को मान्यता. मराठा लष्करी स्थापत्यकलेने आता जागतिक नकाशावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे आणि हे नक्कीच खूप अभिमानास्पद आहे. आता हा 44 आकडा खूप काही सांगून जातो. जुलै 2025 मध्ये काय झालं तर मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया अंतर्गत पुरंदर किल्ल्याचा समावेश पॅरिसच्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत करण्यात आला आणि याचबरोबर हा बनला भारताचा 44वा अधिकृत युनेस्को जागतिक वारसा स्थळ. हे यश काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये. यामागे 18 महिन्यांची प्रदीर्घ आणि कठोर प्रक्रिया पार पाडली गेली आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे मराठा मिलिटरी लँडस्केप्स नक्की आहे तरी काय? तर हे 17व्या ते 19व्या शतकातील 12 अतुलनीय किल्ल्यांचं एक अनोखं नेटवर्क आहे. हे सगळे किल्ले मराठा साम्राज्याची दूरदृष्टी, त्यांची उत्कृष्ट लष्करी रणनीती आणि वास्तुकलेतील बुद्धिमत्ता जगासमोर मांडतात. डोंगर आणि दऱ्यांचा वापर संरक्षणासाठी कसा अचूक करावा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपला पुरंदर किल्ला याच गौरवशाली लष्करी परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या मोठ्या सन्मानामागे एक अतिशय सखोल आणि प्रेरणादायी इतिहास दडलेला आहे. चला तर मग दुसऱ्या भागाकडे वळूया आणि या किल्ल्याच्या भूतकाळाची पाने थोडी पलटूया. या किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास खरंच थक्क करणारा आहे. बघा, 17व्या शतकापूर्वी इथे यादव आणि बहमनी शासकांची सत्ता होती. त्यानंतर 1657 मध्ये हा किल्ला एका महान योद्ध्याचं जन्मस्थान बनला. पुढे 1665 मध्ये ऐतिहासिक पुरंदरचा तह इथेच झाला. आणि गंमत म्हणजे ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1940च्या दशकात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांनी याचा वापर चक्क एक तुरुंग म्हणून केला होता. आणि आजच्या काळात हाच किल्ला भारतीय लष्कराचा तळ म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतोय. या संपूर्ण प्रवासात एक अतिशय भावनिक आणि अभिमानास्पद बाब म्हणजे पुरंदर किल्ला हे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्मस्थान आहे. यामुळेच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात या किल्ल्याचं स्थान अत्यंत अढळ आहे. हा फक्त एक दगडी किल्ला नाही तर मराठा शौर्याचं ते एक ज्वलंत उगमस्थान आहे. याच किल्ल्याने इतिहासात एक अतिशय मोठा राजकीय बदलही जवळून पाहिला आहे. 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झालेला तो प्रसिद्ध पुरंदरचा तह. या ऐतिहासिक तहानुसार एका मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून काही किल्ले तात्पुरते मुघलांना देण्यात आले होते. तत्कालीन भूराजकीय घडामोडींमधला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. आता या भव्य ऐतिहासिक पार्श्वभूमीनंतर तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, प्रत्यक्ष किल्ल्याची सफर. जमिनीवर आणि किल्ल्यावर प्रत्यक्ष काय पाहायला मिळतं ते आता पाहूया. शतानुशतके ऊन पावसाचा मारा सहन केल्यानंतर आज या डोंगरावरील किल्ल्याच्या तटांबुरुजांमध्ये नक्की काय पाहायला मिळतं? किल्ल्याच्या आत आज कोणत्या वास्तू उरल्या आहेत? किल्ल्यावर पोहोचल्यावर अनेक प्रमुख आकर्षणे लक्ष भेदून घेतात, जसं की भव्य दिल्ली दरवाजा, शांत आणि पवित्र असं केदारेश्वर मंदिर, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा प्रेरणादायी पुतळा, तसंच प्राचीन पुरंदरेश्वर मंदिर आणि युद्धकाळातही पाण्याचं चोख नियोजन दर्शवणारी खडकात कोरलेली पाण्याची टाकी. हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे जणू इतिहासात प्रत्यक्ष वावरल्यासारखंच आहे. या सर्व आकर्षणांपैकी दिल्ली दरवाजा हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याची भक्कम रचना फक्त वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना नाहीये, तर शत्रूला थेट प्रवेश मिळू नये यासाठी आखलेल्या त्यावेळच्या लष्करी संरक्षणाचं एक उत्तम उदाहरण आहे. ट्रेक करताना हा दरवाजा पार करणं हा एक वेगळाच रोमांच असतो. ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. म्हणूनच आता शेवटच्या आणि अत्यंत उपयुक्त भागाकडे वळूया, आपलं ट्रॅव्हल गाईड. हा ट्रेक खरं तर अत्यंत सोपा आणि सुलभ आहे. पुणे जिल्ह्यातून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि नारायणपूर हे याचे पायथ्याचं गाव आहे. समुद्र सपाटीपासून 4472 फूट उंचीवर जाण्यासाठी साधारण 45 मिनिटं ते 1.5 तास लागतो.
त्यामुळे ट्रेकिंगची फारशी सवय नसलेल्यांसाठी आणि कुटुंबांसाठी हा एक अतिशय उत्तम, सोपा ते मध्यम स्वरूपाचा ट्रेक आहे. पण तिथे जाण्यासाठी कोणता ऋतू उत्तम आहे? बघा, मान्सून आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंची स्वतःची एक वेगळीच मज्जा आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात हिरवेगार डोंगर आणि धुक्यात हरवलेला किल्ला पाहायला मिळतो. दृश्य अगदी नयनरम्य असतं, पण वाटा थोड्या निसड्या असू शकतात. दुसरीकडे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या हिवाळ्यात हवा एकदम आल्हाददायक असते आणि आकाश निर्भर असल्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा विस्तीर्णपणे पाहता येतात. एक दिवसाचा प्लॅन अगदीच सोप्पा असू शकतो. पायरी 1, पुण्यावरून दिवे घाटातील निसर्गाचा आनंद घेत नारायणपूरला पोहोचा. पायरी 2, तिथे लष्करी चौकीवर ओळखपत्र दाखवून नोंदणी करा आणि सकाळी 9 ते 5 या वेळेत आपला ट्रेक सुरू करा. पायरी 3, किल्ल्यावर पोचल्यावर दिल्ली दरवाजा आणि मंदिरे एक्सप्लोर करा. आणि पायरी 4, परतीच्या प्रवासात खाली उतरल्यावर नारायणपूरच्या प्रसिद्ध बालाजी मंदिराचं दर्शन घ्या. अगदी सोपं आणि रिलॅक्सिंग शेड्यूल. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथे जाण्यापूर्वी काही नियम पाळावे लागतात. सोबत व्हॅलिड फोटो आयडी असणं अगदी अनिवार्य आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हीच वेळ ट्रेकिंगसाठी दिली जाते. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे ड्रोन उडवण्यास आणि कॅम्पिंग करण्यास सक्त मनाई आहे. कारण जसं आपण आधी पाहिलं, किल्ल्याचा काही भाग हा ॲक्टिव्ह लष्करी तळ आहे. त्यामुळे या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे आपलं कर्तव्यच आहे. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट. भारताचं 44वं जागतिक वारसास्थळ प्रत्यक्ष पाहिल्यानंतर जुन्या काळातील लष्करी इतिहासाबद्दलचा आणि रणनीतीबद्दलचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. या वास्तू फक्त भूतकाळ सांगत नाहीत, तर भविष्यासाठी दूरदृष्टीचं आणि नियोजनाचं महत्त्वही शिकवतात. वेळ काढून या ऐतिहासिक ठेव्याला नक्की भेट द्या. जर तुम्हाला हा एक्सप्लेनर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.